Hello students, in last two lectures we have seen 20 questions of basic organic chemistry. Next we will start with some more questions. See, the question is the IUPAC name of the compound and the compound is given. इथे आपल्याला काय स्ट्रक्चर दिलेलं आहे, तर स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट रूल काय आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. मग ही अशी जी असेल ती लॉंगेस्ट कार्बन चेन असेल. मग कार्बन ॲटम नंबर 1 2 3 4 and this is fifth carbon atom. This OH third carbon वर OH आहे. This is called as hydroxy. थर्ड कार्बन वरच COH ग्रुप आहे. This is called as carboxy. अल्फाबेटिकली C फर्स्ट then H. अल्फाबेटिकली जर C फर्स्ट असेल तर 3 कार्बॉक्सी 3 हायड्रॉक्सी पेंटेन. हाउ मेनी COH ग्रुप, फर्स्ट कार्बन अँड फिफ्थ कार्बन. हा जो मिडलचा थर्ड कार्बनवर COH ग्रुप आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, कार्बॉक्सी. मग IUPAC नेम काय असेल, 3 कार्बॉक्सी 3 हायड्रॉक्सी 1 5 फर्स्ट कार्बन COH फिफ्थ कार्बन COH पेंटेन is written pentane dioic acid. मीन्स आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. आणि तो कंपाऊंड दिलेला आहे, त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढूया. CH3 CH3 CH2 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH2 CH3. याचा आपल्याला IUPAC नेम फाइंड आउट करायचा आहे. मग हा जो आहे तो अनहायड्राइड आहे. अनहायड्राइड मीन्स वॉटर इज रिमूव्ड फ्रॉम 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. मग तो कार्बॉक्सिलिक ॲसिड कोणता असेल, CH3 CH2 COOH. सेकंड मॉलिक्युल सुद्धा तोच असेल, COOH CH2 CH3. याचं नाव IUPAC नेम काय आहे, प्रोपेनॉइक ॲसिड. आणि प्रोपेनॉइक ॲसिडमधून HOH 2 मॉलिक्युल्समधून रिमूव्ह होईल. मीन्स इथे -H2O. हा जो C आहे तो इथे ओवर दाखवायचा, आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल. म्हणजेच प्रोपेनॉइक ॲसिडचा अनहायड्राइड, यालाच आपण काय म्हणू, प्रोपेनॉइक अनहायड्राइड. मीन्स IUPAC नेम कोणतं करेक्ट असेल, डी. इथे प्रोपियॉन आहे, इथे प्रोपेनॉइक आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन आहे डी, आन्सर करेक्ट आहे डी. सी द नेक्स्ट. फर्स्ट स्ट्रक्चर इज गिवन CH2 मायनस C डबल बॉन्ड O CH3 अँड CH2 डबल बॉन्ड CO मायनस CH3 R. मग ऑप्शन्स दिलेले आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, टॉटोमर्स, जॉमेट्रिकल आयसोमर्स अँड ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, विल सी. मी इथे स्ट्रक्चर काढतो आहे. CH2 मायनस मायनस मीन्स निगेटिव्ह चार्ज आहे ते. C डबल बॉन्ड O CH3. मग जी कार्बनवर इलेक्ट्रॉन पेअर आहे ही जर सपोज इथे शिफ्ट झाली तर ऑक्सिजन आणि कार्बन यांच्यामधला एक डबल बॉन्ड जो आहे, पाय बॉन्ड जो आहे तो कुठे शिफ्ट होईल, ऑक्सिजनवर. ऑक्सिजन ऑलरेडी किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन पेअर्स प्रेझेंट असतात. मग आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल, ते आपल्याला स्ट्रक्चर मिळेल CH2 डबल बॉन्ड CO मायनस CH3. जर समजा ही ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा इथे शिफ्ट झाली तर ही इलेक्ट्रॉन पेअर परत इथे शिफ्ट होईल. म्हणजेच हे दोन्ही स्ट्रक्चर काय आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. हे दोन्ही स्ट्रक्चर आहेत रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. मीन्स ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे द नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन द फॉलोइंग कंपाऊंड इज. कायरल सेंटर्स. कायरल सेंटर्स मीन्स द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. असा कार्बन असला पाहिजे जो 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सला अटॅच असेल. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन ॲटम. हे जे स्ट्रक्चर आहे ते शुक्रोजचं स्ट्रक्चर आहे, शुक्रोज, केन शुगर. मग जिथे जिथे CH2 ग्रुप आहेत ते कायरल कार्बन ॲटम नाही आहेत. म्हणजे इथे CH2 ग्रुप आहे, इथे CH2 ग्रुप आहेत, ते कायरल कार्बन ॲटम्स नाही आहेत.
मग कायरल कार्बन ॲटम हा येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 मीन्स कोणता ऑप्शन करेक्ट असेल? सी. See the next question. The major product means ester of the following reaction is, and reaction is given and on arrow H2SO4 is mentioned. H2SO4 is dehydrating agent. ती रिॲक्शन कशी होईल? हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा COH ग्रुप आहे, इथे अल्कोहोल आहे. मग कार्बोक्सिलिक ॲसिडचा OH आणि अल्कोहोलचा H एलिमिनेट होईल आणि हा जो C आहे हा C कुठे जाईल? ओवर. मीन्स या रिॲक्शनमध्ये कार्बोकेटायन फॉर्म होणार नाही. देर इज नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. देअरफॉर अ सिंगल स्टिरिओआयसोमर, म्हणजे तो प्रोडक्ट कसा दिसेल आपल्याला? C, इथे आपल्याला CH3, इथे H असेल, हा D इथे आहे, तिथेच COOC, इथे CH3 दिलेला आहे, इथे H दिलेला आहे आणि हा इथिल ग्रुप C2H5 हा प्रोडक्ट असेल. मीन्स आन्सर आहे अ सिंगल स्टिरिओआयसोमर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल कारण हा कार्बन काय आहे? असिमेट्रिक. हा सुद्धा कार्बन काय आहे? असिमेट्रिक. अदर ऑप्शन्स काय दिलेले आहेत ते पाहूया. अ मिक्सचर ऑफ डायस्टिरिओमर्स बोथ ऑप्टिकली ॲक्टिव्ह. डायस्टिरिओमर्स मिक्सचर आपल्याला मिळत नाही, कार्बोकेटायन फॉर्म होत नाही, मीन्स मिक्सचर मिळणार नाही. इथे सुद्धा थर्ड ऑप्शन रेसिमिंग मिक्सचर. ॲज देर इज नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन, नो मिक्सचर. डी ऑप्शनमध्ये पण रेसिमिंग मिक्सचर दिलेलं आहे. मीन्स इथे करेक्ट आन्सर आहे ओनली अ सिंगल स्टिरिओआयसोमर ऑप्टिकली ॲक्टिव्ह इज ऑप्टेन. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट शो टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझमची मेन कंडिशन काय आहे? कार्बोनिल कार्बन जो असेल त्या कार्बोनिल कार्बनच्या नेबरिंग कार्बनवर किंवा नेबरिंग ॲटमवर अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असला पाहिजे. मग टॉटोमेरिझम होत असताना कशा रीतीने होईल? सपोज दिस इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट ऑन ऑक्सिजन. मग ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ते इथे शिफ्ट होईल आणि हा हायड्रोजन जो आहे तो ओव्हर जाईल. मीन्स आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? इथे टॉटोमरायझेशन झाल्यानंतर COH, इथे डबल बॉन्ड येईल CH. जर सपोज C डबल बॉन्ड ओच्या बाजूला नायट्रोजन आहे आणि तिथे हायड्रोजन असेल तर टॉटोमरायझेशन कसं होईल? तर इथे ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती ऑक्सिजनकडे जाईल, ही इलेक्ट्रॉन पेअर इथे कार्बन आणि नायट्रोजनमध्ये येईल आणि H+ विल गो टू ऑक्सिजन. मीन्स यू विल हॅव टॉटोमेरिक स्ट्रक्चर काय असेल? COH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड. मीन्स अल्फा हायड्रोजन इज द मेन कंडिशन टू नेबरिंग CO. कार्बोनिल ग्रुपच्या बाजूला अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असला पाहिजे. इथे किती अल्फा हायड्रोजन आहेत? 3 अल्फा हायड्रोजन. इथे 1 अल्फा हायड्रोजन प्रेझेंट दाखवलेलं आहे. मग इथे आता ए ऑप्शन चेक करूया. इथे CH मीन्स हा अल्फा कार्बन आहे आणि टोटल हाऊ मेनी हायड्रोजन? 3 अल्फा हायड्रोजन. इथे सुद्धा CH मीन्स A, B विल शो टॉटोमेरिझम. सीमध्ये कार्बोनिल ग्रुप हा जो C आहे त्याच्या बाजूला नायट्रोजन जो आहे तिथे हायड्रोजन आहे. मीन्स इथे जर सपोज ही इलेक्ट्रॉन पेअर ओव्हर शिफ्ट झाली, नायट्रोजन हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट होईल आणि हा हायड्रोजन कुठे जाईल? इथे. मीन्स आपल्याला स्ट्रक्चर कसं मिळेल? इथे ही रिंग असेल, इथे नायट्रोजन, इथे डबल बॉन्ड येईल, ते सिंगल बॉन्ड C आणि इथे येईल OH. हे डबल बॉन्ड ॲज इट इज. मीन्स ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन असेल. इट विल नॉट शो टॉटोमेरिझम. मीन्स हा जो कार्बन आहे कार्बोनिल कार्बनच्या बाजूला त्याच्यावर हायड्रोजन ॲटम नाही. मीन्स इथे आन्सर रिझन काय येईल? ॲब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन आहे द IUPAC नेम अँड स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि इथे नंबरिंग दिलेली आहे. फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. मीन्स हा काय येईल? 4th कार्बन आणि हा येईल 5th कार्बन. हा
थर्ड कार्बनवर डबल बॉन्ड CH3 ग्रुप जो आहे तो ग्रुप कोणता होईल? इथिलिडीन. आणि सेकंड कार्बनवर हा जो CH2 ग्रुप आहे डबल बॉन्ड CH2 तो काय होईल? मिथिलिडीन. मीन्स याचा IUPAC नेम E फर्स्ट अल्फाबेटिकली 3 इथिलिडीन 2 मिथिलिडीन मिथिल. आणि लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन प्रेझेंट आहेत? 5. देअरफोर पेंटेन फर्स्ट कार्बनवर हा ईस्टर आहे आणि फिफ्थ कार्बनवर सुद्धा हा ईस्टर आहे. मग 1,5 फर्स्ट कार्बन अँड फिफ्थ कार्बन 1,5 डायोड. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन एक्झिबिट सिस ट्रान्स आयसोमेरिझम? फर्स्ट ऑप्शन काय दिलेला आहे? CH3 CH Cl COH. मग इथे एक असिमेट्रिक कार्बन प्रेझेंट आहे. सिस ट्रान्स आयसोमेरिझमसाठी डबल बॉन्ड लागतो. बी ऑप्शन काय दिलेला आहे? HC ट्रिपल बॉन्ड Cl मीन्स हा लिनियर मॉलिक्यूल आहे. आणि सी ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? Cl इथे H इथे डबल बॉन्ड CH Cl हा काय असेल? ट्रान्स आयसोमर. आणि हा हे जर क्लोरीन दोन्ही क्लोरीन जे आहेत ते एकाच बाजूला असतील डबल बॉन्डच्या मीन्स अपसाईड मी दाखवलेले आहेत तर हा काय असेल? सिस आयसोमर. करेक्ट आन्सर काय येईल? सी. इथे डी ऑप्शनमध्ये Cl CH2Cl हा इथिलिडीन डाय क्लोराईड दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ कंपाउंड ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला C7H16 shows optical isomerism. Compound will be optical isomerism means asymmetric carbon atom should present. मग एचं स्ट्रक्चर काय आहे? कसं असेल? 2,3 डायमिथाइल पेंटेन ते 2,3 डायमिथाइल पेंटेन दाखवतो मी. 2,3 डायमिथिल पेंटेन. मग इथे CH3 इथे H येईल, इथे H असेल, इथे CH2 इथे CH3. मग इथे एक असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे एमध्ये, म्हणजेच एच आन्सर असेल. अदर ऑप्शनमध्ये चेक करूया की असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे का. पी ऑप्शन काय दिलेलं आहे? 2,2 डायमिथाइल ब्युटेन. मग इथे असिमेट्रिक कार्बन ॲटम जो आहे तो ॲब्सेंट आहे. 2 मिथाइल हेक्झेन CH3 CH3 H CH2 CH3 asymmetric carbon atom absent and none of this means option A is correct. Next question, amines exhibit ऑप्शन दिलेले आहेत A पोझिशन, B फंक्शनल अँड C मेटामेरिझम अँड D ऑल ऑफ दिस. मग एक एक्झाम्पल घेऊया. C4H11N हा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला मी घेतलेला आहे. याचं स्ट्रक्चर जे आहे अमाइन्स प्रायमरी अमाइन बघूया. CH3 CH2 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 NH2. मग इथे जो NH2 ग्रुप आहे हा फर्स्ट कार्बनवर प्रेझेंट आहे. मग इथे जर मी असं स्ट्रक्चर दाखवलं, इथे CH मी NH2 ग्रुप जो आहे तो CHला घेतला, तर आता हा जो NH2 ग्रुप आहे तो सेकंड कार्बनवर येईल. मीन्स अमाइन्स एक्झिबिट पोझिशन आयसोमेरिझम हा ऑप्शन करेक्ट आहे. पण पुढे पण जाऊया. फंक्शनल आयसोमेरिझम आता हे स्ट्रक्चर बघूया. आता इथे आपण हे स्ट्रक्चर ऑलरेडी बघितलेलं आहे. CH3 CH2 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 NH2. मग याचं नेम काय आहे? ब्युटेन 1 अमाइन. मग जर आपण असं घेतलं CH3 CH2 CH2 NH CH3, आता हा काय होईल? N मिथिल प्रोपेन 1 अमाइन. मीन्स आता इथे फंक्शनल ग्रुप काय होता? फर्स्टमध्ये NH2, सेकंडमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे? NH. म्हणजे बी ऑप्शनसुद्धा करेक्ट आहे. आता आपल्याला इथे लगेच कळलं की डी ऑप्शन करेक्ट असणार, कारण ए आणि बी ऑप्शन्स करेक्ट आहेत. सी ऑप्शन करेक्ट आहे का पाहूया. तर मी हाच फॉर्म्युला घेतो C4H11N. मग इथे मी CH3 CH3 NH CH3 असं घेतो. मग याचं नेम काय येईल? N मिथिल प्रोपेन
टू अमाइन. आता एन मिथिल प्रोपेन 1 अमाइन अँड एन मिथिल प्रोपेन 2 अमाइन हे एकमेकांचे काय आहेत, मेटामर्स. म्हणजे सी ऑप्शन मीन्स करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑल ऑफ दिस.